इथे मी रात्री साबुदाणा भिजत घातला होता। पहिले 2-3 पाण्याने स्वच्छ धुतला आणि साबुदाणा बुडेल एवढं यामध्ये पाणी घातलं होतं आणि बटाटे पण उकडून घेतलेले। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भिजवलेला 1 वाटी साबुदाणा घालणार आहे। त्यानंतर बारीक केलेली हिरवी मिरची, तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचे। शेंगदाण्याचा कूट, जर आपल्याला जास्त क्रिस्पीपणा पाहिजे असेल तर शेंगदाण्याचं कूट जास्त घालायचं आहे। मी ते 4 चमचा शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। पहिले शेंगदाणे भाजले आणि नंतर याचा बारीक कूट करून घेतलेला आहे। यानंतर घालते मीठ, दही, इथे मी 4 चमचे दही घातलेले आहे आणि त्याला छान आंबट गोड तिखट चव येण्यासाठी साखर घालते। आता 2 बटाटे मी ह्यामध्ये घालणार आहे। एक वाटी साबुदाण्यासाठी मी 2 बटाटे इथे घातलेले। आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालणार आहे। पहिले मी अर्धी ते 1 वाटी पाणी घालते। आता मिक्सरला हे बारीक करून घेते। इथे मी एवढं बारीक करून घेतलेलं आहे, खूप पेस्ट पण नाही केली, एवढं सरसरीत करून घेतलेलं आहे। हे मिक्सरला वाटताना मी थोडं पाणी घालून एवढं सरसरीत करून घेतलेलं आहे। आता गरजेनुसार मी अजून ह्यामध्ये पाणी घालणार आहे। हे थोडंसं मला घट्ट वाटतंय, छान पातळ होण्यासाठी मी थोडंसं पाणी घालते अजून। मऊ हवा असेल तर एवढंच आपल्याला ठेवायचं आहे आणि जर क्रिस्पी हवा असेल तर थोडंसं अजून पाणी घालते। आता याबरोबर खाण्यासाठी मी थोडीशी दह्याची चटणी करणार आहे। थोडीशी वाटलेली हिरवी मिरची तशीच आहे, त्यामध्येच मी करते। यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घालते, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, साखर आणि मीठ, थोडंसं पाणी घालते। इथे तयार झालेली आहे आपली चटणी डोश्याबरोबर खायला। आता घट्ट पातळ आपण आपल्या आवडीनुसार करू शकतो। जर घट्ट हवा असेल तर थोडं कमी पाणी घाला किंवा घालूच नका, तशीच काढून घ्या। तवा गरम झाला की यावर थोडंसं मी साजूक तूप घालणार आहे आणि त्यानंतर थोडासा पाण्याचा शिपका देणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला डोसा घालून घ्यायचा आहे। थोडंसं साजूक तूप सोडते त्याच्याकडेने। एका बाजूने व्यवस्थित भाजलेला आहे। आता मी डोसा उलटते आणि दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित भाजून घेते आणि आपल्याला मीडियम किंवा लो फ्लेमवर करून घ्यायचा आहे हा डोसा। आणि यासोबत दह्याची चटणी अप्रतिम लागते। या उपवासाला तुम्ही नक्की ट्राय करा। आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा, लाईक आणि सबस्क्राईब पण करा। धन्यवाद।